क्लिनिकमध्ये आणि सोशल मीडियावरती हजारो प्रश्न विचारले जातात, परंतु प्रत्यक्षात या विषयावरती स्पष्टपणे कोण बोलत नाही. पुरुष म्हणतो, "मी तर 100च्या स्पीडने गाडी पळवली आणि अगदी काही सेकंदातच काम पत्ते झाले." परंतु स्टेशनवर तुमची पार्टनर अजूनही वाट बघत आहे. एक डॉक्टर म्हणून सांगतो, की स्त्री आणि पुरुष यांच्या समाधानामध्ये खूप मोठा फरक आहे. पुरुष नेहमी 2 मिनिटाच्या T20च्या मूडमध्ये असतात, तर स्त्रियांना टेस्ट मॅच हवी असते. या ठिकाणी तुम्हाला खेळपट्टी समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. तुम्हाला असं वाटतं, की आपला शारीरिक परफॉर्मन्स झाला म्हणजे सर्व काही झालं, तर असं नाही. तुम्ही मोठ्या गैरसमजात आहात. आपण या व्हिडिओमधून यामागचं खरं सायन्स समजून घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर विनायक शिंदे आणि आपण पाहत आहात डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल यूट्यूब चॅनल. व्हिडिओ नेहमीप्रमाणे इन्फॉर्मेटिव्ह आहे, त्यामुळे नेहमीप्रमाणे एकच रिक्वेस्ट, की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा. तर सुरू करूया आजचा आपला हा व्हिडिओ. चला तर मग आता सायन्स काय म्हणतं ते पाहूया. ह्यूमन सेक्शुअल रिस्पॉन्स सायकलवर झालेल्या रिसर्चनुसार पुरुषांची उत्तेजना ही एखाद्या इलेक्ट्रिकल स्विचसारखी असते. म्हणजे काय, तर बटन दाबलं की लगेच चालू. म्हणजे उत्तेजना फार लवकर येते. ऑर्गॅझमपर्यंत सुद्धा ते फार लवकर पोहोचतात आणि त्यांची ती क्रिया झाली की लगेच त्यांची बॅटरी डाऊन होऊन जाते. याला रिफ्रॅक्टरी पिरियड असं म्हटलं जातं. त्यानंतर पुरुष अगदी कूस बदलून झोपून जातात. परंतु स्त्रियांची याउलट क्रिया असते. एखादी शेगडीप्रमाणे अशी क्रिया घडते, की शेगडी जशी गरम होण्यासाठी वेळ घेते आणि त्यानंतर हळू ती चालू होते. त्याचप्रमाणे स्त्रियांची उत्तेजना ही रिस्पॉन्सिव्ह असते. थोडा वेळ घेतात आणि त्यानंतर त्या शांत होण्यासाठी सुद्धा संथ गतीने शांत होतात. आणखी एक रिसर्च असा सांगतो, की जवळ-जवळ 75 ते 80% मध्ये स्त्रिया केवळ सेक्शुअल इंटरकोर्समधून आनंदी होतात असं नाही. त्यांना उत्तेजना देण्याची आवश्यकता असते. जसं की क्लिटोरल स्टिम्युलेशन, फोरप्ले म्हणजे काय, तर त्यांची ही क्रिया रिस्पॉन्सिव्ह असते. म्हणजे इमोशनल कनेक्शन होणं खूप गरजेचं असतं. जसं की एखादा खेळ खेळण्यापूर्वी आपण काय करतो, वॉर्मअप करतो. थोडीशी बॉडी गरम झाल्यानंतर ती कृती किंवा तो खेळ खेळतो. त्याचप्रमाणे फोरप्ले करणं, प्रेमाने बोलणं, टच, स्पर्श यासुद्धा गोष्टी खूप गरजेच्या असतात. त्यामुळे योनी भागातील ड्रायनेस हा कमी होतो, वेदना कमी होतात आणि त्यांची ती क्रिया व्यवस्थित होते. आता येऊयात महत्त्वाच्या मुद्द्यावरती. पुरुष काय म्हणतात, की माझा तर मूळ असतो, परंतु तिची काय अडचण आहे? हे बघा, पुरुषांची उत्तेजना ही बहुधा व्हिज्युअलवरती अवलंबून असते आणि स्त्रियांची उत्तेजना ही इमोशनल्सवरती किंवा इमोशनल कनेक्शनवरती डिपेंड करते. स्त्रियांची उत्तेजना ही रिस्पॉन्सिव्ह असते. आधी इमोशनल कनेक्शन होणं खूप गरजेचं असतं. ज्यावेळेस स्त्रिया इमोशनली सिक्युअर फील करतात, त्यावेळेस त्यांच्या शरीरामध्ये ऑक्सिटोसिन नावाचा एक हार्मोन सिक्रेट होत असतो. याला लव्ह हार्मोन किंवा तुमचं प्रेमाचा बंध वाढवणारा हार्मोन म्हटलं तरी काही हरकत नाही. जेव्हा ते इमोशनली सिक्युअर फील करतात, त्यावेळेस त्यांची ती क्रिया व्यवस्थित होते. जर तुम्ही ही क्रिया नीट नाही समजून घेतली आणि डायरेक्ट तुम्ही प्रमुख क्रिया करायला गेला, तर व्हाजायनल ड्रायनेस असणं, वेदना होणे या क्रियामुळे त्यांची उत्तेजना म्हणा किंवा त्यांना सॅटिस्फॅक्शन मिळत नाही. यासाठी काय करायचं आहे, की थोडीशी विचारपूस करणं, प्रेमाने बोलणं, स्पर्श करणं किंवा दिवस तुझा कसा गेला असे कौतुकाचे शब्द जरी बोलले, तरी हा सर्वात मोठा फोरप्ले आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे इमोशनल कनेक्शन आधी करणं हे त्यांच्या मनापर्यंत पोहोचण्याचा एक चांगला रस्ता असतो आणि त्यानंतर तुमची ती क्रिया व्यवस्थित होऊ शकते. आता यासाठी काय करता येईल? एक 2 ते 3 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे मानसिक बदल करा. डायरेक्ट तुम्ही शेवटच्या टोकाचा विचार करू नका. हा एक प्रवास आहे, जर्नी आहे असं इमॅजिन करा. डायरेक्ट डेस्टिनेशनपर्यंत पोहोचायचं नाही. दुसरी गोष्ट की फोरप्ले म्हणजे शारीरिक संबंधापूर्वी जवळीक साधण्याच्या क्रिया करणं खूप गरजेचं असतं. प्रेमाने बोलणं, स्पर्श करणं, बिलगणं या गोष्टी अगदी छोटंसं कौतुक करणं, संवाद करणं या गोष्टींनी स्टार्ट करा आणि त्यानंतर तुमची ती मेन कृती करण्याकडे तुम्ही लक्ष द्या आणि यानंतर शेवटचा महत्त्वाचा टप्पा येतो. ही गोष्ट बरेच जण विसरतात. याला आफ्टर प्ले असं म्हटलं जातं. तुमची ती मेन क्रिया झाल्यानंतर लगेच कूस बदलून झोपू जाऊ नका किंवा मोबाईलमध्ये गुंतून राहू नका. मला आणि माझ्या पार्टनरला या कृतीमधून आनंद भेटला आहे, हे तुमच्या कृतीतून, बोलण्यातून तिला जाणवू द्या. प्रेमाने तिला जवळ घेणं, स्पर्श करणं, बिलकुल झोपणं या गोष्टी देखील तुमच्यामधलं नातं दृढ करू शकतात. तर या 2-3 गोष्टीवरती नक्की लक्ष द्या. हे बघा, हे लक्षात घ्या, की बेडरूममधील समस्या ही कोणत्याही शारीरिक कमतरतेमुळे येत नसून एखाद्या गोष्टीचं योग्य ज्ञान नसल्यामुळे येत असते. जर तुम्हालाही शारीरिक संबंधाविषयी काही समस्या जाणवत असतील, इन्फर्टिलिटीसारखे इश्यू जाणवत असतील किंवा त्याचा तुमच्या नात्यावरती परिणाम होऊन रिलेशनशिप इश्यू निर्माण झाले असतील, तर योग्य उपचारांसाठी आणि मार्गदर्शनाखाली आपल्या क्लिनिकचा डिटेल ॲड्रेस आणि फोन नंबर दिलेला आहे. तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कराच, चॅनलला सबस्क्राईब कराच, परंतु हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला मात्र बिलकुल विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल यूट्यूब चॅनल. थँक्यू, टेक केअर आणि बाय बाय.